गुड मॉर्निंग. तर आज खूप मोठा इम्पॉर्टंट डे आहे माझ्यासाठी, कारण आज माझे श्रावण क्वीनचे ऑडिशन आहे आणि आत्ता वाजून गेले आहे 8:30 वाजले आहेत. मी सकाळी 7ची जागी आहे. रात्री मी खरं बोलू तर माझं काहीच प्रिपरेशन झालं नाही आहे. माझं कालपर्यंत फिक्स नव्हतं की मी खरं होईल की नाही माझ्याकडून, कारण मी काल दिवसभर बिझी होते. एवढा दिवस मी माझ्या त्या इव्हेंटमध्ये बिझी होते आणि आताही बिझी. तर मी रात्री लिटरली 11:30 समथिंग माझं ग्रूमिंग सेशन घेतलं माझ्या फ्रेंडकडून. 12पर्यंत चालला. त्यानंतर मी खूपच थकले होते. दिवसाभराची माझी टायर्डनेस होती, तर मी झोपून घेतलं. आणि मी लिटरली सांगते, माझ्या श्रावण क्वीनमध्ये मला वॉक दाखवायचं आहे, इंट्रोडक्शन दाखवायचं आहे, क्वेश्चनर प्रिपेअर करायचं आहे आणि माझं टॅलेंट दाखवायचं आहे. आणि या चारीमधून माझं काहीच झालं नाही. मी आत्ता सॉन्ग डाउनलोड केलं आहे. आता मी ते माझ्या पीडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करणार आहे. आत्ता 9 वाजता मला तिथे पोचायचं होतं, पण थोडंफार पुढे मागे चालतं. माझी फ्रेंड बोलली की लेटच होतं, तर मी बाय 10 मी जाईल. तर मी आता डान्स पटकन प्रॅक्टिस करणार आहे आणि त्यानंतर माझं इंट्रोडक्शन मी तिथेच लिहून घेईन. आणि द बेस्ट थिंग अबाउट श्रावण क्वीन इज की जे काही पण असतं, जे काही पण तुम्ही करतात, बोलतात वगैरे, ते सगळं मराठीत हवं असतं. कारण आपण मराठी आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं करतो, तर आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो मोठ्या लेवलपर्यंत. तर मी आता या ब्लॉगमध्ये पूर्ण माझ्या श्रावण क्वीनच्या ऑडिशन्सचं शूट करणार. जेवढी मला परमिशन मिळेल मी तेवढं नक्की शूट करणार आणि तुमच्यापर्यंत खूप साऱ्या गोष्टी पण पाठवेल. कारण मला असं वाटतं की ठीक आहे, मला होती माझी फ्रेंड मला सांगण्यासाठी की काय करायचं आहे काय नाही, पण मला असं वाटतं दुसऱ्यांपर्यंत एवढंच पोचू नाही शकत. सो त्यासाठी मी हा ब्लॉग बनवणार आहे की ऑडिशन्स कसे असतात, त्यासाठी काय काय करायचं असतं. तर फर्स्ट थिंग, ह्या ऑडिशनसाठी आम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलं आहे. तर मला नवी गोष्ट कळाली. आम्हाला असं वाटलं होतं की जे पण रजिस्टर करतात बेसिकली ते सगळे सिलेक्ट होतात. ओके, मला फोन ठेवायची नवी जागा मिळाली आहे. ओके, सो मला असं वाटलं होतं. ओके, सो माझ्या फोनची स्पेस भरली होती, तर मी परत स्टार्ट करते. तर माझं श्रावण आमच्या श्रावण क्वीन्समध्ये अप्लाय करण्यासाठी ऑडिशन्ससाठी पहिले एक रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं. ते रजिस्ट्रेशनचे फॉर्म ते त्यांच्या सोशल मीडियावर पाठवतात, त्यांच्या स्टोरीज अँड ऑलवर टाकत असतात. सो तिथून मी रजिस्टर केलं. तर आता काही गोष्टी लागतात श्रावण क्वीन्सला रजिस्टर करण्यासाठी. जसं स्टार्टिंगला तुम्हाला 3 ते 4 फोटोज अपलोड करायचे असतात. त्यात असतं एक विदाऊट मेकअपवाला फोटो. सेकंड इज की तुमचा एवढा फोटो, इट्स एवढा फेसवर मोस्टली फोकस करतात. आणि सेकंड थिंग, थर्ड फोटो वॉज की पूर्ण तुमची हाईट दिसणारा असा फोटो, आणि इट मे बी इन ट्रेडिशनल वेस्टर्न तुमच्या हिशोबाने, आणि एक तुमच्या पसंतीचा तुम्ही तुमचा फोटो पाठवून द्यायचा. त्यासोबत तुम्हाला 2 मिनटाच्या आतली एक व्हिडिओ बनवायची असते, इंट्रोडक्शन व्हिडिओ, ज्यात तुम्ही तुमच्याबद्दल सांगतात, तुमचं नाव, तुम्हाला काय करायला आवडेल, तुमच्याबद्दल म्हणजे ते पूर्ण इंट्रोडक्शनच द्यायचं असतं. मग हे सगळं सबमिट केल्यानंतर त्यांचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा फोन येतो फॉर ऑडिशन. मग ते आपल्याला फोन करून सांगतात की इथे आमचं ऑडिशन आहे, ह्या डेटला तुमचं. सो मला पहिले असं वाटलं होतं की जे पण रजिस्टर करतात ते सगळे सिलेक्ट होतात, बट तसं काही नाही आहे. आणि मला काल रात्रीच कळालं आहे. आणि आय एम ॲक्च्युली व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस, बिकॉज लास्ट इयर पण मी अप्लाय केलं होतं, बट माझे पर्सनल प्रॉब्लेम्स, माझे एक्झाम्सचे डेट्स होते, सो मी ऑडिशनला गेलेच नाही. बट ह्यावेळेस पण मी म्हटलं चला ह्यावेळेस मला करायचं आहे प्रिपेअर. सो म्हणजे मी तयारी तर केली नाही खरं तर. लास्ट टाईम तर खूपच एकदम क्विक होतं की आता आहे लगेच उद्या ऑडिशनचा कॉल आला आणि परवा लगेच. बट मी ह्यावेळेस तसं नाही केलं. मी आधी फॉर्म भरून गेला, कारण माझं पहिलेच माइंड प्रिपेअर होतं की नाही मला ह्यावेळेस पाहिजेच आहे, करायचंच आहे. सो असं झाल्यानंतर आज मला 2-4 दिवसात ऑडिशनचा कॉल आला आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आहे SSK सॉलिटरमध्ये 9 वाजता. तर आम्ही थोडी लेट झाला. तर मी तिथे काय होतं तेही सांगाल. तर आता आम्हाला या ऑडिशनसाठी त्यांनी इंट्रोडक्शन प्रिपेअर करायला लावले. क्वेश्चनेअरमध्ये आपल्याला कोणतेही क्वेश्चन असू शकतात. लाईक आत्ता सध्या काय चालू आहे जनरल नॉलेजमध्ये, लाईक ऑलिम्पिक्स सुरू आहे, कुठे फ्लड आली, कुठे रेड अलर्ट्स आले, असं पण विचारू शकतात, किंवा बेसिक पण विचारू शकतात.
इट टोटली डिपेंड्स की जजला काय विचारायचं आहे. तर माझं इंट्रोडक्शनही प्रिपेअर नाही झालं आणि मेन थिंग इज हे जे कोणी पण रजिस्टर करेल, सॉरी दरवाजा वाजलेला. सो जे कोणी रजिस्टर करतं ते मेक शुअर की त्यांना मराठी येते, कारण ही महाराष्ट्र टाइम्सकडून स्पॉन्सर केलेली कॉम्पिटिशन आहे. सो मराठी लागतंच. मला मराठी फ्लुएंट किंवा असं माझ्यासारखं मला एवढं स्पष्ट मराठी येत नाही ब्राह्मण लोकांसारखी, बट हां मला येते. तर मी बोलू शकते की मला जर कोणी काही प्रश्न विचारला किंवा मला माझ्याबद्दल सांगायचं इंट्रोडक्शन, सगळे जे पण उत्तर आपण देणार ते कम्प्लिटली मराठीमध्येच हवे. थोडंफार आपण वर्ड्स घेऊ शकतो, जसं मी आता वर्ड्स यूज केला शब्दाच्या ऐवजी, तर तसं थोडंफार बेसिक आपण करू शकतो. आणि बाकीचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवाल जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये करा, टाका तुमचे क्वेश्चन, किंवा तुम्ही मला DM करू शकता श्वेट्समध्ये माझ्या इन्स्टा हँडलला. आता मी पटकन रेडी होणार आहे, कारण मला डान्स सेट करायचा आहे, मला इंट्रोडक्शन सेट करायचं, मला खूप काय करायचं आहे. आणि मला खरं बोलू तुम्हाला जनरल नॉलेज पण माहीत नाही. मला ऑलिम्पिक्सचं थोडंसं मी बघते इन्स्टा थ्रू, त्यामध्ये थोडी मला आयडिया आहे. बट मी माझ्या एक फ्रेंडला सांगितलं की मला तो पूर्ण टेक्स्ट सांग ठाक की कुठे काय म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये कोण कोण काय काय जिंकलं आहे. आणि ही इज गोइंग टू हेल्प मी विथ इट. बघू, विश मी लक. आणि होपफुली की मी ही उद्या व्हिडिओ अपलोड करू, तर त्यापर्यंत मला गुड न्यूज येऊन जाऊ की मी सिलेक्ट झाली आहे. सो आजच्या ऑडिशननंतर ते जरा डेजनी कॉल कराल आणि बस बाय. मला ॲक्च्युली माझ्या ब्लॉगमध्ये टाकायचं आहे. मला तेरे काली अखियों से जिंद मेरी जागे, धड़कन से तेज दौड़ूं सपनों से आगे, अब जा जीना कोई मैनू सब पता है, किथे किथे हो जाते हो गया आए मेरे पीछे जिन्हें पढ़ रोमियो. तर मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकली ऑब्वियसली, कारण मी कामातच बिझी एवढी असते. तर आता मी मी सकाळी सांगितलं होतं की माझं ऑडिशन होतं आज श्रावण क्वीनचा, आणि मी खूप नर्वस होते कारण माझं काहीच प्रिपरेशन नव्हतं झालं. तुम्हाला मी सांगितलं होतं काही म्हणजे काय, मी तिथे जाऊन लिटरली इंट्रोडक्शन देऊन आले फक्त, आणि क्वेश्चनर झालं, डान्स मेन टाईमला, सगळं मेन टाईमला होतं. आणि त्यानंतर मी बाहेर गेले होते. सो मला दुसरा काही ब्लॉग शूट नाही करता आला. बट 8:30 वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की रिझल्ट्स राहणार आहे ते न्यूजपेपरमध्ये डायरेक्ट दिसणार आहे. आणि मी लिटरली तेच विचार करत होते की माझं काय होईल, माझं एकदम घाण गेलं असं तसं. आणि तेवढ्यात मला फोन आला की तुम्ही सिलेक्ट झालेत. आणि मला लिटरली मी खूप नेक्स्ट लेवल खुश आहे. लाईक आता माझ्या अवताराने तुम्हाला दिसणार नाही, कारण मी खूप थकली आहे. माझी झोप नाही झाली, माझं काम खूप हॅक्टिक चाललं आहे सध्या, मला कशाचाच टाईम नाही आहे. म्हणजे आता मी झोपत होती पण म्हटलं मी क्लिअर करून देऊ. तर मी सिलेक्ट झाली श्रावण क्वीन 2024. आणि आय होप टॉप 3मध्ये येऊ नाशिकच्या ह्याच्यात, म्हणजे मग मला पुढे मुंबईला जाता येईल. तर मी ते डेली ब्लॉग्स काइंड ऑफ ट्राय करेल. तर सेकंड थिंग, आता आमचे ग्रूमिंग सेशन स्टार्ट होणार आहे एक दिवसानंतर. म्हणजे तिथं आता माहीत नाही कसं होतं, बट बस मला एवढंच बोलायचं की माझं ॲक्च्युली आज म्हणजे मी नोटीस केलं काही डेजपासून की म्हणजे मी जराशी टू बी व्हेरी ऑनेस्ट मला जरा लो फील होत होतं खूप डेजपासून. लाईक मागचे काही मंथ्स वेर बिट हार्ड फॉर मी अँड आय वॉज हार्श ऑन माय सेल्फ, आय वॉज हार्श ऑन मी. तर ते एवढे चांगले नाही गेले. पण
गेल्या काही महिन्यांपासून माझ्यासोबत एवढं अनएक्सपेक्टेड घडतं आहे. काही खूप वाईट घडतं आहे, बट त्या टाईम लाईक मला माहिती नाही कुठून तो पॉझिटिव्ह माइंडसेट येतो आहे माझ्यात, की हां ठीक आहे आत्ता हे झालं आहे म्हणजे कोणती तरी मोठी गोष्ट टळली आहे. आणि आय गेस त्या माइंडसेटमुळंच ना मला म्हणजे माझे खूप चांगले दिवस जात आहे. लाईक आय एम मोस्टली बिझी विथ माय वर्क. अपॉर्च्युनिटीजबद्दल जर बोलायला गेलं तर मला खूप नवीन अपॉर्च्युनिटीज मिळत आहे. आणि खूप काही गोष्टी आहे जे मी आत्ता तर बोलू नाही शकत, बट इन फ्युचर मला खूप आवडेल की मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करू. कारण खूप अशा मोठ्या गोष्टी, खूप मोठ्या बातम्या आहे अबाउट मी इन माय फ्युचर, किंवा माझं पॅशन टुवर्ड्स वॉट एव्हर आय एम डुईंग, मॉडलिंग किंवा करिअर माझं. मी आता वर्ड्स यूज नाही करणार ते, कारण मला माहिती तुम्हाला समजून जाईल आणि मला ते सस्पेन्स ठेवायचं बिकॉज आय बिलीव्ह इन नजर, बिकॉज नजर इज रिअल. सो या मला खूप चांगले अपॉर्च्युनिटीज भेटले आहेत बाय गॉड्स ग्रेस, बाय महादेवांच्या कृपेने. आणि ते पण माझ्या आवडत्या टाईममध्ये, आवडत्या महिन्यात श्रावणमध्ये. आणि मी पूर्ण माझे 101% नाही, मी लिटरली 1010% देईल. मी लिटरली झोपत नाही आहे, ना टाईमवर खाते. तुम्ही बघू शकता तुम्हाला डार्क सर्कल एवढे आले, बट आय एम ट्राईंग की मी सगळ्या गोष्टी नीट पार पाडू. करते ट्राय. दिवसाचा शेड्यूल एवढा घाण झाला आहे, सॉरी, पण या खूप सारी गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगायचे. काही टाईममध्ये नक्कीच कळेल मोठ्या गोष्टी. लाईक आता तर माझ्यासोबत असं चाललं आहे की एका व्यक्तीला मी माझ्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सांगत असायचे, छोट्याही गोष्टी. पण मग आता असं होतं आहे की एवढ्या मोठ्या गोष्टी होत आहे. आणि पहिले माझ्या डोक्यात येतं की मला सांगायचं आहे, बट मी कंट्रोल करते नाही की नाही सांगायचं. सो आय ट्राय की मी माझ्या ब्लॉग्समध्ये हे सगळ्या गोष्टी बोलेल, सो इनडायरेक्टली ते बघितली जाईल माझी व्हिडिओ, माझा ब्लॉग, आणि त्यांच्यापर्यंत माझा मेसेज जाईल की या दिस इज फॉर यू, बिकॉज इम्पॉर्टंट पार्ट होते ऑफकोर्स. सो या खूप साऱ्या गोष्टी घडत आहे आणि आय एम हॅपी, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी ग्रेटफुल. फक्त एवढंच खाते की इन्व्हॉल्वमेंट मला हवी होती. कारण जेव्हा मी काही नव्हती करत तेव्हा मला फुल सपोर्ट भेटला होता. तर आय फील लाईक की जेव्हा मला सगळं काय भेटतं तेव्हा आपण ते पर्सन इन्वॉल्व असलेले पाहिजे. बट ठीक आहे, लाईफ आहे, चलते रहना चाहिए. बट या आय एम हॅपी. तर मी आता आय होप मी हा व्लॉग आज अपलोड करू, कारण मी 2-3 दिवसाचे शूट करून ठेवले पण ते मी अपलोड नाही केले. आय थिंक सो मी अपलोड करेल, कारण या इट्स इम्पॉर्टंट, बिग न्यूज. ऑल्सो तुम्ही मला उद्या पेपरमध्ये बघू शकतात, महाराष्ट्र टाइम्सच्या न्यूजपेपरमध्ये. आय गेस सो, आय होप सो त्यांनी चांगला फोटो पण टाकला असो आणि माझं नाव बरोबर लिहिलेलं असो. बस मग मी तेच बाय बाय. आणि डू लाईक, डू शेअर, डू सबस्क्राईब, ऑल्सो डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. मी तिथे अपडेटेड राहते माझ्या ब्लॉगच्याबद्दल. आता मी हा एडिट करून ठेवल म्हणजे मी उद्या सगळ्या कुठल्यावर अपलोड कर. अँड आम्हाला मेसेजेस येतात ते आता त्यांचा मेसेज आला आहे जस्ट की उद्या मॉर्निंगपर्यंत तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका रिझल्ट्स. तर मी ऑब्वियसली उद्या दुपारी टाकणार आहे व्हिडिओ म्हणजे झाल्यानंतर. अँड दॅट्स अ रॅप. बाय.